श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय। लीळा नंबर 216। गणपत आपेयोला संन्यास घेण्याची अट। एके दिवशी गणपत आपेयोंनी सर्वज्ञांना उपारासाठी विनंती केली। सर्वज्ञांनी विनंती स्वीकारली। मग त्यांच्या आवारात सर्वज्ञांना तेल उठणे लावून आंघोळ घातली। सर्वज्ञांना पूजा वसर झाला। जेवण झाले। गुन्हा केला। विडा घेतला। सर्वज्ञ आसनावर बसलेले होते। मग त्यांनी सर्वज्ञांना विनंती केली, जी माझा कुष्ठरोग नाहीसा करावा जी। सर्वज्ञ म्हणाले, आमच्या जवळ संन्यास घ्या, मग तुमचा कुष्ठरोग नाहीसा करू। गणपत आपेयो म्हणाले, जी मी संन्यास न घेता आपण कुष्ठरोग नाहीसा केला तर होणार नाही का? सर्वज्ञ म्हणाले, होईल, परंतु ते येथीची खावणी। ते म्हणाले, हो जी, मी आमरी रक्षा सेवन केला तर करतो, त्यांच्याने काही होईल? सर्वज्ञ म्हणाले, त्यांच्याने वाढणार नाही, परंतु संपूर्ण नाहीसा होणार नाही। यावर सर्वज्ञांनी दायंबाला माडेकाराचा दृष्टांत सांगितला। कोणी एकू माडे या वरी उभा असे, कोणी एकू वाटा जातू असे, तया तो म्हणे, आगा या वाटा जासी तरी नगरा पुरा पाठना वरी पडा होसी ना। या वाटा जासी तरी चोरी नाग विजसी का वांदे खाई जसी। तेया वाटा जाये तरी नगरा पुरा पाठना वरी पडा होय ना। तेया वाटा जाय तरी चोरी नागविजी का वांदे खाईजे। तसे परमेश्वर विधी अविधीचे ज्ञान करतात, तर जीवांनी ईश्वराने वाहिलेला विधी आचरला तर दुसरा थोर विधी आचरण्याची दक्षता येते। अविधीचे आचरण केले तर पुढे चालून थोर अविधी आचरून सर्वनाश करून घेतो, असे सर्वज्ञांनी निरूपण केले। मात्र त्यांनी संन्यास घेतला नाही। त्या वेळेला माईन भट्ट सराडे गावी नव्हते। नंतर सर्वज्ञ डोमेग्रामला मठाकडे गेले। श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय।